नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये। उप्स, काय पडलं माझ्या हातातून सांगते। त्या अगोदर आजच्या दिवसाची सुरुवात आरामशीर झालेली आहे। आज सुट्टी होती दसऱ्याची। आज दसरा असल्यामुळे थोडासा रिलॅक्स उठले आणि त्यानंतर ब्रश वगैरे केला, सकाळची सगळी कामं आटोपून घेतली। सगळं मी म्हटलं आज चला आज दसरा आहे तर थोडंसं आपण व्यवस्थित रेडी होऊया। अंघोळीला जरा वेळ होता पण तरी सुद्धा शूट करायचं होतं, त्यामुळे ब्रश केल्यानंतर लगेचच मी छानपैकी रेडी झाले। रेडी होऊन धूप लावले। आज अंघोळीला थोडासा नंबर लागायला वेळ लागला। घरी थोडेसे पाहुणे आहेत, म्हटलं सगळ्यांच्या अंघोळी होईपर्यंत थोडीशी शूट करते आणि त्यासाठी छानपैकी रेडी झाले। कर्णपुरा यात्रेमध्ये मी गेले होते, तुम्हाला सांगितलं होतं। तिथून मी हे इयरिंग्स आणि हे मंगळसूत्र आणले मॅचिंग आणि खूप आवडत आहेत मला ह्या गोष्टी। माझे जे सोन्याचे दागिने आहेत ते मी सगळे ठेवून दिलेले आहेत। म्हटलं आता काही दिवस आपल्याला हेच वापरायचे आहेत। खूप सारे मी मंगळसूत्र बाय केलेले आहेत, ते जसं जसं मी घालेल तसं तसं ब्लॉगमध्ये दाखवेन। आणि बघा माझ्या हातातून लिपस्टिक पडलेली आहे। लिपस्टिक नाही, लिप ग्लॉस आहे। सकाळी सकाळी छान वाटतं, एकदम ग्लॉसी लिप्स। आणि व्हिडिओ पण शूट करत होते, म्हटलं चला छान वाटतं, पण ते माझ्याकडनं पडलं। जास्त काही ते फुटलं नाही, थोडंसं चीर आली त्याला। आणि हे मंगळसूत्र बघू शकता, कर्णपुरा यात्रेतनं आणले आणि याची प्राईस फक्त आणि फक्त 100 रुपये आहे। हे जास्त दिवस टिकत नाही, याला पाण्यामध्ये न घालता तुम्ही ठेवलं ना तर बरेच दिवस टिकतं, पण जर पाणी वगैरे टाकलं, पडलं किंवा आंघोळीला जाता वेळेस घातलं थोडंसं त्याचा कलर जातो, बट इट्स ओके। महिनाभर जरी ते चाललं ना तर त्याची प्राईस वसूल होईल आणि खूप छान वाटते, त्या इयरिंगला मॅचिंग होत आहेत। त्यानंतर मी किचनमध्ये गेले। आता मी इथे हे सांगत होते की किचन मी रात्री झोपण्या अगोदर धुवून घेतली होती आणि बघा सकाळी किचनमध्ये लिटरली किचनच्या ओट्यामध्ये मी दिसत आहे, इतकं तर स्वच्छ किचन मी क्लीन केलेलं आहे। आणि माझ्यात एक चांगली मात्र गोष्ट आहे की किचन क्लीन केल्याशिवाय मी झोपत नाही आणि त्यामुळे माझाच फायदा आहे, माझी सकाळ चांगली जाते। चहा टाकला आणि सध्या माझी नणंद माझ्याकडे आलेली आहे, त्यामुळे आम्ही दोघी मस्त मजा करतोय। नवरात्रीचे 9 दिवस आम्ही दोघीही एन्जॉय केला। आता तिच्यासाठी आणि माझ्यासाठी चहा टाकते। इवाच्या डॅडींनी सकाळी चहा घेतला आणि मस्त अशी सुरुवात झालेली आहे। आता दांडिया सगळे संपलेले असल्यामुळे आज काही जास्त करायचं नव्हतं आणि आता दसरा असल्यामुळे फुलं वगैरे आणायला जायची होती, त्यानंतर रांगोळी काढायची होती। म्हटलं सगळ्यात अगोदर आपण चहा घेऊ आणि त्यानंतर ठरवू की बाबा काय करायचंय। आज जेवणामध्ये मी बनवली होती श्रीखंड आणि पुरी आणि त्याबरोबर आलूची भाजी। आणि आज नेमकं सण आहे आणि त्या दिवशी फरशा पुसणं ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं होतं आणि छानही वाटतं, सगळं अंगण वगैरे व्यवस्थित धुवून पुसून घेणं। पण आज मावशी आलेल्या नाहीत, त्यामुळे भांडे पण माझ्याकडेच आहेत आणि त्यानंतर फरशी पण माझ्याकडं, त्यानंतर स्वयंपाकसुद्धा। आणि ऑलरेडी मी 9 वाजेच्या दरम्यान उठलेली आहे। जेव्हा मी कचरा टाकायला बाहेर गेले तर सगळ्यांनी रांगोळ्या वगैरे काढल्या होत्या, फुलं वगैरे लावणं सुरू होतं दाराला आणि आमच्याकडे अजून फुलं आलेलीच नाही। पण इवाच्या डॅडी बोलले की नाही, तो अगोदर हे सगळी कामं आवरून घे, तो त्यानंतर आपण ठरवूया काय करायचंय। त्यानंतर छानपैकी चहा घेतला। चहा घेतोच माझ्याकडनं ना थोडासा चहा सांडला गेला। माझ्याकडनं होतंच, म्हणजे असं कधी नाही की लवकर लेट झाले म्हणा किंवा घाई गडबड आहे म्हणा, काही ना काही किचनमध्ये आले ना काही ना काही माझ्या हातनं सांडतं पडतं। कसं आहे, शूट करते वेळेस ना थोडंसं मनामध्ये एक भीती असते की तुम्ही कसे दिसता, काय करता, त्यामुळे थोडंसं लक्ष कॅमेऱ्याकडे असतं आणि त्याच्यामध्ये ह्या गोष्टी होतात। आता बघू शकता इथे चहा सांडला। त्यानंतर मी इवाच्या डॅडींनाही चहा दिला, ते बोलले थोडीशी दे आणि त्यानंतर हे सगळं मी पुसून घेतलं, व्यवस्थित क्लीन करून घेतलं। थोडंसं मूड ऑफ होतं, म्हणजे एकदम छान किचन ओटा दिसतो आणि मध्येच काहीतरी सांडलं, कुकर लावलं की लगेचच ते काहीतरी उतू जातं आणि त्यामुळे मला थोडासा मूड ऑफ होतं। पण मी लगेचच त्याला क्लीन करून घेतलं आणि अगोदरच्या सारखा चकाचक किचन ओटा क्लीन करून घेतलेला आहे। त्यानंतर स्वयंपाकाच्या तयारीला लागले। भांडे वगैरे माझ्या नंदेनी मला हेल्प करू लागली आणि स्वयंपाक मी पूर्ण केला। पुऱ्या बनवल्या होत्या आणि त्याबरोबर आलूची भाजी आणि श्रीखंडही आणावं लागलं, कारण जवळ नव्हतं, ते फार दूर जाऊन आणलं मी। फटाफट स्वयंपाक केला। स्वयंपाकाला जास्त वेळ लागला नाही। फुलं राहिले होते ते तसेच राहून गेले आणि आम्ही काही फुलं आणले नाही। कामं, इवाच्या डॅडीच्या मीटिंग्स, मग म्हणलं जाऊ द्या आज कॅन्सलच करूया आणि आता दिवाळीच्या वेळेला लावायचंच आहे। सो आज पहिला दसरा आहे, ज्या दिवशी आम्ही गाडीलाही फुलं लावलेली नाही आहेत आणि कशालाच लावलेली नाहीत। आणि माझी पुरी बघू शकता किती सुंदर फुगलेली आहे। काही नाही, याच्यासाठी मस्तपैकी पीठ मळून घ्यायचं आणि 15 मिनटं त्याला
भिजवत ठेवायचं, म्हणजे भिजलेलं पीठ मुरत ठेवायचं, व्यवस्थित ते मुरतं आणि त्यानंतर पुरी बघू शकता. दिवसभर असा तसा गेला, बाकीची कामं केली, घर आवरलं आणि त्यानंतर सायंकाळी माझ्या नंदेला हेअरकट करायचा होता, त्यामुळे तिची हेअरकट करण्यासाठी मी गेली आणि मला असं वाटलं की इवाचे सुद्धा हेअरकट करण्यासाठी आलेले आहे, त्यामुळे मी अचानक डिसिजन घेतलं आणि चांगलंच डिसिजन होतं. इवाच्या डॅडीला न विचारता मी इवाचे केस थोडेसे कट केले, कारण खूप दिवसापासून तिचे हेअरकट केला नव्हता आणि मस्त हेअरकट झाला, अगदी सुंदर. खूप तिला गुंताई व्हायचं आणि ती नेहमी रडायची स्कूलला जाते वेळेस. म्हटलं चला काही होत नाही, थोडेसे कट करून घेतले आणि आता लेवलमध्ये केलेले आहेत. स्क्रीनवर तुम्ही 2 मिनिटात बघूच शकता की तिचे केस कसे झालेले आहेत. आणि त्यानंतर तिथून हेअरकट झाल्यानंतर आम्ही गेलो पाणीपुरी खाण्यासाठी, कारण भूकही लागली होती आणि दुपारीच आमचं जेवण झालं होतं. म्हणलं आता संध्याकाळी जाऊन पुरी भाजीच आहे, दुसरं काही बनवायची गरज नाही आहे. त्यामुळे आम्ही मस्तपैकी पाणीपुरी खाल्ली. इथे समोर इवाचा हेअरकट तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेला आहे. मी तिला जास्त काही फॅन्सीपणा केला नाही, कारण स्कूलमध्ये मला तिला पोनी घालायची असते आणि जरा ती म्हणजे होतं तिचं की मम्मा असा कट कर तसा कट कर, पण मी काय तिला भाव दिला नाही. मी नॉर्मल स्ट्रेट कट करून आले, पण अगदी छान वाटत होता. पाणीपुरी खाणं झाल्याच्या नंतर घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर मस्तपैकी गप्पा मारून झोपी गेलो. असा होता आमचा दसऱ्याचा दिवस. मस्त एन्जॉय केला. चला, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, इवाचा हेअरकट आवडला असेल तर कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.